ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धाराशिवचा मोठा विकास करायचा आहे असं राणा जगजितसिंह यांनी म्हटलेलं आहे। तर कृष्णा खोऱ्याचं पाणी धाराशिवमध्ये आणायचं आहे असं देखील राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय। धाराशिवमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान मोदी स्वतः येतील असा दावा देखील राणा जगजितसिंह यांनी केला। 2009 पासून ही निवडणूक पाटील परिवार लढतंय, कुठलं यावेळेस आव्हान तुम्हाला वाटतं? आव्हानाच्या पेक्षा मला म्हणायचंय की मोदी साहेबांनी 10 वर्ष केलेलं काम आणि आता लोकांच्या पुढच्या 5 वर्षाच्या ज्या अपेक्षा आहेत, देश कुठे चालला आहे हे आपण सगळे बघतोय। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती होतीये आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करायचा आहे। मोठा निधी आणायचा आहे, मोठ्या योजना आणायच्या आहेत, कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी आणायचं आहे, रेल्वेचा विषय आहे, MIDCचा विषय आहे, टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा विषय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता केंद्र सरकारकडनं मोठे उद्योग केंद्र सरकारच्या मालकीच्या वेगवेगळ्या एजन्सीजच्या माध्यमातून आणणं, याच्यावरती आपला पुढच्या काळात प्राधान्य राहील। खुद्द मोदी साहेब इथे येणार आहेत आणि मग ते धाराशिवसाठी काय काय करणार आहेत ते स्वतः सांगतील। नरेंद्रजी मोदी कधी येतात, काय तारीख? तारखा ठरल्या की नक्कीच कळेल आपल्याला। कुठले मोठे नेते इथे येऊ शकतात? आपल्याकडे स्वाभाविकच आहे की शिंदे साहेब येणार, आपल्याकडे देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार, आपल्याकडे अजित पवार साहेब येणार, हे स्वाभाविकच आहे। केंद्रीय नेतृत्व देखील येईल, सगळंच अपेक्षित आहे आपल्याला। संतोष जाधव, TVN मराठी, तुळजापूर।